तर पुण्यात वसंत मोरेंना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचं स्वागत जे आहे किंवा ऑक्शन जे आहे त्यांचं कुटुंबीय करतात. राहील पत्नी म्हणून अभिमान वाटतो. हा, खूप अभिमान आहे. खूप खूप अभिमान. तुझी काय प्रतिक्रिया आहे? पुण्याची पसंत मोरे वसंत. तुझी काय प्रतिक्रिया? आता तात्यांना तिकीट भेटलंय. तिकीट भेटले म्हणजे निवडूनच आले असं समजा. आणि पुण्याची पसंत मोरे वसंत. तर आपण पाहतोय की जी टॅगलाईन सोशल मीडियावरती हिट झालेली आहे, पुणे की पसंत मोरे वसंत, ही टॅगलाईन खरं तर त्यांच्या चिरंजीवांनी म्हटलेले. तात्या, सुरुवातीला सांगा, मनसे सोडली, मनामध्ये काय प्रश्न होते, धाकधूक होती का, की भविष्याची चिंता होती का? कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार या मतावरती ठाम होते. आज अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली, आपली पहिली प्रतिक्रिया? पहिल्यांदा 2007ला जेव्हा निवडणुकीला उभं राहिलो ना, त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष फक्त 4 महिन्याचा होता. त्यामुळे त्यावेळेस कधी स्वतःच्या भविष्याची चिंता केली नाही. आणि आता तर बहुजन वंचित आघाडी हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भल्या घाम फोडणारा पक्ष आहे. आणि मला वाटतं की एवढी मोठी ताकद, आंबेडकरांची ताकद माझ्या पाठीशी पुणे शहरामध्ये उभी आहे. आणि मला वाटतं की ह्या ताकदीच्या पाठीवरती, ह्याच्या जोरावरती सकल मराठा समाजाच्या साथीने मी ही निवडणूक 100% यशस्वी करेल. प्रकाश आंबेडकरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला, म्हणजे जवळपास तुम्ही 25 वर्ष मनसेमध्ये काम केलं, त्याच्यानंतर तुम्ही जाऊन त्यांची भेट घेतली. 8 दिवसामध्येच तुम्हाला पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी दिली जाते. हे कशाचं यश म्हणायचं नाही? हे माझ्या कामाचं यश आहे. मी जो एक विकासाचा मुद्दा या उपनगरामध्ये केलेला आहे, म्हणजे विकासाचा जो महत्त्वाचा पॅटर्न आहे, की जो कात्रज पॅटर्न मी विकासाचा राबवलाय, तो मला वाटतं की तोच पुणे शहरामध्ये मी संपूर्ण राबवताना दिसेल. आजी, तात्यांनी आतापर्यंत जे काम केलंय कसं वाटतं? काय म्हणतात लोक तुम्हाला? निवडून आला हे चांगलं आहे म्हणतात, तुझा हिरा असे बोलतात. म्हणजे तुमचा हिरा आहे तात्या? हो, मग तिघं पण, 3 आहेत मला आणि 2 मुली आहेत. आता तात्याला खासदार म्हणून पाहायचंय? हा, पाहायचंय ना, हाय तर पाहायचं सगळं. तात्या, पण आईची खूप बोलकी प्रतिक्रिया आहे. आज नेमकं आईकडे पाहिल्यानंतर काय वाटतं? वसंत मोरे यांना उमेदवारी जी आहे ती वंचितकडून देण्यात आलेली आहे पुण्यातून, आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करण्यात येत आहेत. आनंदाचं वातावरण जे आहे ते वसंत मोरे यांच्या कुटुंबात असल्याचं पाहायला मिळतं. महाराष्ट्रभर फिरलो, प्रत्येक पक्षाकडे गेलो, प्रत्येक पक्षाला तिकीट मागायला गेलो नाही, पण माझी भूमिका काय आहे ती मी सांगायला गेलो. आणि मी माझी भूमिका सांगण्यामध्ये मी खऱ्या अर्थानं प्रकाश आंबेडकर साहेबांकडे यशस्वी ठरलो. त्यांनी त्याच दिवशी, उलट ज्या दिवशी मी त्यांच्यासोबत बोललो, माझे विचार त्यांनी ऐकले, त्याच दिवशी ते मला म्हटले होते की मी उद्या फायनल करू का. परंतु मी 2 दिवस मागून घेतले आणि 2 दिवसात माझ्या मित्रपरिवाराबरोबर चर्चा केली आणि आज सकाळी मी त्यांना माझा योग्य तो सिग्नल दिला होता. त्याच्या तुमची लढाई आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी असणार आहे. महाविकास आघाडीचं काय किंवा महायुतीचं तुम्हाला आव्हान वाटतं या पुणे शहरामध्ये? नाही, मला आव्हान हे पुण्यातल्या समस्यांचं आहे, कुठल्या पक्षाचं नाही आहे. पुण्यातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं आव्हान माझ्यासमोर महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं की मी ते आव्हान मोठं समजतो, इतर पक्षांचं नाही. मनोज जरांगेंची भेट घेतलेली होती. वंचित बहुजन आघाडीला सगळ्या घटकांचं मतदान होणं हे काय आव्हान आहे तुम्हाला असं वाटतं? नक्की 100% होणार, काही आव्हान नाहीये. कारण मी कामच मुळात वंचितांसाठी करतो. माझा जनता दरबार जो तुम्ही पाहिला, तर जनता दरबारमध्ये कुणी पैसेवाले नसतात, सगळे वंचितच असतात. त्या ठिकाणी ज्यांच्यावरती प्रत्येक समाजातला वंचित त्या ठिकाणी येतो, की ज्याच्यावरती अन्याय होतात, अत्याचार होतात, त्या सगळ्यांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मी कायम उभा असतो. आणि मला वाटतं की मी माझा हातोडा कायम चालू राहिला पुणे शहरात आणि तो चालू राहील. त्याच्या तुम्ही आता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहात. मनसे अजून लोकसभा निवडणूक लढवेल की नाही याच्यावरती अजून चर्चा होणं बाकी आहे. पाठिंबा मागणार परत